दाजी, माझी बहीण येईल, तुम्ही लवकर आटपून घ्या. मिवणीसोबत दाजी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मेवणी आणि दाजी दुपारच्या वेळी बसून गप्पा करत होते. अमोलची मेवणी, कोमल दोघेजण असं बोलत होते की आजूबाजूला काहीच ऐकू जात नव्हतं. थोड्या अंतरावर अमोलची बायको बसलेली होती. अमोलच्या बायकोचं लक्ष मेवणी आणि दाजीवर होतं. ते काय बोलतात ते तिला ऐकू येत नव्हतं. इतके हळू ते दोघे बोलत होते. अमोलची बायको त्यांच्याजवळ गेली आणि त्यांचं बोलणं थांबलं. अमोलची मेवणी, कोमलचं लग्न झालं होतं, पण ती आता तिच्या माहेरी राहत होती. कारण लग्नाच्या 2 महिन्यानंतर तिच्या नवऱ्याचा अपघात झाला होता आणि तिचा नवरा दवाखान्यामध्ये भरती होता. अपघात होऊन 1 वर्ष झालं होतं, पण अजून तिचा नवरा भरतीच होता. कोमल आता तिच्या माहेरी राहू लागली होती. थोडे दिवस माहेरी राहिली, नंतर ती तिच्या बहिणीच्या घरी गेली होती. थोड्याच दिवसांनी कोमलची तिच्या दाजीसोबत जवळीक वाढली होती आणि जरा जास्तच त्यांची जवळीक वाढली होती. कधी कधी तर ते दोघे असे वागत होते की ते विसरून जायचे की त्यांना कोणी बघितलं तर. एकदा तर रात्रीच दोघे घरात एका कोपऱ्यात. त्यांचं असं काही तेव्हापासून त्यांच्या नात्याला एक वेगळं वळण भेटलं होतं. अमोल पण विसरून जात होता की त्याची बायको घरामध्ये आहे. दुपारची वेळ होती. अमोलची बायको बाजाराला गेली आणि कोमल तिच्या दाजीसोबत. मेवणी आणि दाजी आता दोघे एकटेच होते. खूप वेळ दोघे एकमेकांजवळ होते आणि त्यांचं वेगळंच काहीतरी. कोमल तिच्या दाजीला म्हणाली, दाजी, माझी बहीण येईलच आता, तुम्ही लवकर आटपून घ्या. ती असं बोलली आणि तिची बहीण दरवाजामध्ये आली, पण तिचं लक्ष त्यांच्याकडे गेलं नाही. कोमल तर घाबरलीच होती, कारण तिची बहीण अचानक आली होती आणि ते दोघे. कोमलला वाटलं तिच्या बहिणीने जर बघितलं असतं तर काय झालं असतं, असा विचार करून ती थोडी घाबरली होती. दुसऱ्या दिवशी तिच्या मनात अचानक काय आलं, ती बहिणीला सांगून तिच्या माहेरी गेली होती आणि खूप दिवस तिच्या बहिणीकडे गेलीच नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.